कुठलीही भाषा म्हटलं की आता आपले जे सगळे ग्रंथ आहेत किंवा भगवद्गीता वगैरे आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे संस्कृतमध्ये आहेत. मग तुम्हाला जर तुम्हाला जर वाचायला हवी असतील किंवा तुम्हाला ते समजून घ्यायला हवी असतील, तर तुम्हाला संस्कृत भाषा येणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. संस्कृत भाषा आपली प्राचीन भाषा आहे आणि ती सगळ्या भाषांची जननी आहे असं आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा यायला की त्यांची मेमरी रिटेन्शन पॉवर जी आहे ती बऱ्यापैकी छान झालेली आहे, की ते काही जेव्हा वाचतात किंवा काही जेव्हा ऐकतात ते त्यांच्या बरोबर लक्षात राहत आहे. त्यांचे उच्चार या सगळ्यांमध्ये खूप फरक पडलेला आहे. कारण कुठलीही भाषा शिकायची म्हटलं की तुम्हाला त्याचं ग्रामर पक्क असणं अतिशय आवश्यक आहे. एक श्लोकी रामायण, एक श्लोकी महाभारत, एक श्लोकी भागवत, एक श्लोकी गीता असे भरपूर आहेत की ज्याच्यामध्ये एकेका श्लोकामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे रामायणाचा पूर्ण सार आलेला आहे. पण तुम्ही ही भाषा जरूर शिकावी सगळ्यांनी आणि या भाषेचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. सर्वात आधी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला सपोर्ट देता, शेअर करता, लिंक लाईक करता आणि सबस्क्राईब सुद्धा करता. सो त्या सर्वांसाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्याशी जी हिरकणी बोलायला आली आहे त्यांचं नाव आहे सोनाली घारोटे. संस्कृत विषयाबद्दल अतिशय प्रेम आणि संस्कृत भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, मुलांपर्यंत पोहोचावी, त्यांनी शिकावं, संस्कृत घ्यावं यासाठी एक धडपडणारी गृहिणी. सध्या आपल्या इथे जे ओपन एज्युकेशन झालेलं आहे त्याच्यामुळे परदेशातले अनेक बोर्ड्स आता भारतामध्ये आलेले आहेत आणि जे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय जो समाज आहे तो हळूहळू SSC बोर्ड पासून दूर होऊन या CBSE, ICSE, IGCSE, IB बोर्ड सारख्या बोर्डमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देताना आपल्याला दिसतो. बाहेरचं शिक्षण आपल्या देशामध्ये तितक्याच चांगल्या क्वालिटीचं मिळतंय ही खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये एक त्रुटी अशी ही आहे की आपल्या मुलांना आपल्याच देशाचा भूगोल किंवा आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या देशाची संस्कृती किंवा आपली संस्कृत भाषा ही तितक्या प्रमाणावर शिकवली जात नाही आणि त्यासाठी मग काहीतरी वेगळे प्रयत्न घेणं जरुरीचं असतं. आजची आपली जी हिरकणी आहे सोनाली घारोटे, या सोनाली ताई मुलांना संस्कृत शिकवण्यासाठी प्रेरित आहेत आणि त्या मुलांना संस्कृत शिकवत असतात. त्यांची हातोटी आहे याच्यामध्ये आणि संस्कृत भाषेबद्दल आज त्या जे काही काम करतायत त्याबद्दल त्या आज आपल्याशी बोलायला आल्या. तर आजचा आपला व्हिडिओ हा नक्की बघा आणि ज्यांचे पालक संस्कृत शिकवण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नमस्कार सोनाली ताई, मी हिरकणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्हाला तुमच्याकडून संस्कृत भाषेविषयी, संस्कृत बद्दल तुम्ही जे काम करताय या सगळ्याविषयी खूप काही जाणून घ्यायला मिळेल. सगळ्यात आधी मला संस्कृत बद्दल तर आपण बोलूच, पण तुमच्याबद्दल की तुमचं एक प्रवास कसा झाला लहानपणापासूनचा एक थोडक्यात की तुम्ही कसं ह्या भाषेकडे आकर्षित झालात किंवा तुमच्याबद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगू शकतो ते एकदा तुम्हीच तुमच्या भाषेत सांगितलं तर जास्त छान होईल. नमस्कार. सगळ्यात प्रथम तर मी तुमचे आभार मानू इच्छिते की तुम्ही मला त्या लायक समजलं की मी हिरकणी चॅनलवर तुम्ही माझी मुलाखत आज घेत आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छिते सगळ्यात पहिले तर. आणि माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी मूळची विदर्भातली, अमरावतीची. माझा जन्म, माझं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण सगळं अमरावतीला झालं आणि त्याच्यानंतर मी बेसिकली कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. म्हणजे आता जरी मी संस्कृतमध्ये आहे पण तरी मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये. तर म्हणजे आता त्याच्याबद्दल जर एक काय म्हणतात त्याला छोटीशी स्टोरी सांगायची झाली तर त्यावेळेला काय होतं, मला मॅथ्स अजिबात आवडायचं नाही. म्हणजे गणिताचा माझा अक्षरशः 36चा आकडा होता. त्याच्यामुळे मी आईबाबांना सांगितलं की मला सायन्सच घ्यायचं नाही आहे मला.
मला मॅथ्स जिथे आहे तिथे मला असं काहीच घ्यायचं नाही आहे. आणि त्यावेळेला काय व्हायचं की आपल्या आता कसे करिअर काउन्सिलिंग वगैरे असे भरपूर प्रकार आहेत की तुझा इंटरेस्ट कशात आहे हे आपण मुलांना विचारून किंवा करिअर काउन्सिलिंग करून त्यांना तशी लाईन देतो. पण त्यावेळेला म्हणजे माझ्या वेळेला, माझ्या लहानपणी किंवा मी ज्या वेळेला 10वीला होती त्यावेळेला, तर त्यावेळेला असले काही प्रकार नसल्यामुळे त्यांनी अगदी सोपा उपाय मला सांगितला की ठीक आहे बेटा, तुला सायन्स नाही घ्यायचंय का, मग तू कॉमर्स घेऊन घे. कॉमर्स याच्यासाठी कारण त्यावेळेला आर्ट्सला काही एक महत्व नव्हतं. म्हणजे असं वाटायचं सगळ्यांना की ज्यांना काहीच येत नाही ते आर्ट्सकडे जातात, अशी धारणा होती लोकांची. म्हणून मग मी शेवटी कॉमर्स घेतलं आणि कॉमर्स घेऊन मग मी कॉमर्स ग्रॅज्युएट झाली. त्याच्यानंतर मग मी डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंटचा, की ठीक आहे आपल्याला पुढे कधीतरी कामाला येईल आहे. तर असं करत माझं म्हणजे लहानपण आणि माझं शिक्षण वगैरे सगळं अमरावतीला झालं. ओके. त्यानंतर मग माझं जेव्हा लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर म्हणजे संस्कृतच्या श्लोकांची आवड लहानपणापासून मला होती. लहानपणी घरी पण आम्ही सगळे श्लोक स्तोत्र वगैरे हे सगळं आम्ही म्हणायचोच. तर त्यावेळेला काय झालं की हळूहळू करत तो डेव्हलप जरा हळूहळू करत तो इंटरेस्ट डेव्हलप झालाच होता की मला श्लोकांमध्ये काहीतरी करायचं आहे. पण नंतर काय झालं, लग्न झाल्यानंतर पूर्ण माझं भारत भ्रमण झालं अक्षरशः. कारण मिस्टरांचा जॉब ट्रान्सफरेबल असल्यामुळे मी पहिले लखनौला, त्याच्यानंतर मी भोपाळला, गुडगावला, हैदराबाद, बँगलोर, नागपूर, पुणे असं सगळीकडे फिरत 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 मग मी मुंबईला आले. आणि मग मुंबईला आल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की इथे मी पाहिलं की सगळेजण काही ना काही उद्योगात आहेत. आणि मला सारखं असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी करायला हवं. ठीक आहे, तोपर्यंत मला 2 मुलं झाली होती. त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं शाळा, त्यांचे क्लासेस, त्यांचा स्पोर्ट्स, तर याच्यामुळे माझा बराच वेळ त्याच्यात गेला. पण मग त्याच्यानंतर मला सारखं असं वाटायला लागलं की आपण काहीतरी करायला हवं. मला सांगा की तुम्ही आता मुंबईला आलात. मुंबईला आल्यानंतर मुळात तुम्हाला संस्कृतचेच क्लासेस किंवा संस्कृतच मुलांना शिकवावं असं का वाटलं? त्याची सुरुवात तुम्ही काय केलीत आणि हा प्रवास सहज सुरू झाला का? हा. नाही, हा प्रवास असा सहज सुरू झाला नाही आहे. सगळ्यात पहिले इथे आल्यानंतर मी स्तोत्र पठणाचे क्लासेस सुरू केले आणि ते क्लासेस घेता घेता मला एक माझ्या गुरु मिळाल्या, ज्यांच्याकडनं मी भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, श्री सूक्त या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकल्या. त्याच्यानंतर मी इस्कॉननी एक आयोजित केली होती स्पर्धा, गीता प्रीमियर लीग, आणि 18 अध्यायांवरती परीक्षा होती. आणि काय होतं म्हणजे आपला मुलांचं म्हणा किंवा मोठ्यांचं म्हणा, परीक्षा असली की आपण जरा अभ्यास चालायला लागतो किंवा मनापासून अभ्यास करतो की "ओ बाबा मला परीक्षेत चांगले मार्क मिळायला हवे." तसं लहान मुलांचं असं तसंच आपलं पण असतं. तसंच मी अगदी त्या परीक्षा दिल्या. पहिले तर गीतेच्या परीक्षा दिल्या मी. चिन्मय मिशननी पण परीक्षा आयोजित केल्या होत्या काही आणि इस्कॉनवाल्यांनी पण केल्या होत्या. तर त्या आम्ही परीक्षा पहिले दिल्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्या संमतीने मग मी लेडीजसाठी क्लासेस सुरू केले. तर हे क्लासेस घेत असताना मला बऱ्याच पॅरेंट्सच्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही जेव्हा श्लोकांचे क्लासेस घेताय तर तुम्ही संस्कृतचे का घेत नाही. म्हणून मग मी त्यावेळेला विचार केला की नाही, आपण नुसतंच श्लोक येतात म्हणून संस्कृत शिकवायला पाहिजे लँग्वेज, असं आपण नाही करू शकणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी MA करण्याचा निर्णय घेतला. तर MA करण्याचा निर्णय घेतला, हा, आणि पुणे विद्यापीठामध्ये मी ऍडमिशन घेतली. कारण डिस्टन्स एज्युकेशन फक्त तिथेच एक होतं, बाकी दुसरीकडे आपल्या इथे नव्हतं. आणि त्यावेळेला मला माझ्या मिस्टरांनी, माझ्या मुलांनी खूप सपोर्ट केला की काही काही पाय खेचणारे पण लोक मिळाले त्यावेळेला, की अगदी 8वी 9वी 10वीच्या भरोश्यावर जर तुम्ही संस्कृतमध्ये MA करायला निघाले असाल तर असं होत नाही, ही खाण्याची गोष्ट नाही MA संस्कृत करणं म्हणजे. तर तुम्ही असं करू नका, तुम्ही नाही होऊ शकणार MA, असं त्यांनी मला बरेच म्हणजे 1-2 लोकांनी. त्याच्यानंतर जसं वयाचं मी आता आपण बोललो तसं वयाचं पण हे झालं की आता तू 40शी आलेली आहे, आता हे वय काय शिकण्याचं आहे का, हे मुलांचं वय आहे शिक्षणाचं, तू आपलं कुठे मध्ये लावते हे वगैरे, असं पण झालं. पण मग मला त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी, माझ्या आईनी आणि माझ्या मुलांनी खूप सपोर्ट केला की तुला करायचं आहे ना तर तू कोणाचं काही ऐकू नको, तू आपला प्रवास चालू ठेव. आणि मग त्यानंतर मी माझा MA 2 वर्षात विथ डिस्टिंक्शन विथ फर्स्ट क्लास मी पास झाली. अरे वा. म्हणजे ते, अच्छा. हा, टार्गेट मी 2 वर्षाचा ठेवला आणि ते 2 वर्षात मी पूर्ण केलं. ओके, म्हणजे MA विथ संस्कृत केलं तुम्ही? येस. हा. BCom कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर MA विथ संस्कृत केलं. मला असं वाटतं हो. काय की हे ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन केलं ना त्यावेळेला तुम्हाला हे शक्य झालं नसतं, कारण त्यावेळेला ही फॅसिलिटी नव्हती की कॉमर्स ग्रॅज्युएशन नव्हती. करून MA ला संस्कृत घ्यायचं. आज जे बिलकुल. एज्युकेशन सिस्टम जे ओपन झाले, बरेच सोर्सेस निर्माण झालेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला ही एक संधी मिळाली. आणि
असे अनेक जण असतील नाही का, की ज्यांना वेगळ्या ग्रॅज्युएशन मध्ये केलंय आणि त्यांना वेगळ्या आहे आहे. ठिकाणी म्हणजे पोस्ट. माझ्या स्वतःच्या क्लासमध्ये इंजिनियर मुलं होते, काही काही डॉक्टर मुलं मुली होत्या. आणि सगळ्यात कौतुक वाटायचं मला, आमच्यासोबत एक काका होते जे 75 वर्षाचे होते. अच्छा. आणि त्यांनी MA संस्कृतला ऍडमिशन घेतली होती. आणि ते ज्या वेळेला एक्झामला यायचे त्यावेळेला त्यांचा चष्मा, त्यांचा तो पाऊच आणि त्यांचा ते एक्झाम पॅड आणि हे छान स्केल वगैरे असं ते घेऊन तिथे यायचे. आणि मला खूप कौतुक वाटायचं त्यांचं. आणि मग नंतर मला असं वाटायचं की अरे, जेव्हा हे 75 वर्षाचे काका जे आहे ते या वयामध्ये जर करू शकतात, तर आपण तर निश्चितच करू शकतो. बरोबर आहे. आपण तर त्या मनाने अजून बरेच लहान आहोत, आपण तर करूच शकतो. म्हणजे त्यावेळेला मला अजून उत्साह वाटला की नाही, आपण बिलकुल करू शकतो हे. हम्म. खूपच छान. पण मग MA संस्कृत झाल्यानंतर पुढे काय झालं? MA संस्कृत मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात मोठा चॅलेंज होतं की पालकांना कसं कन्व्हिन्स करणं. कारण त्यावेळेला आता तरी बऱ्याचशा CBSE स्कूल्समध्ये संस्कृत आलेलं आहे, पण त्यावेळेला फक्त स्टेट बोर्डमध्ये होतं. हम्म. तर मग CBSEच्या पालकांना कन्व्हिन्स करणं, कारण सगळ्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये हा गैरसमज आहे की संस्कृत भाषा खूपच कठीण आहे हम्म. आणि आपल्याला येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की सोपी मार्ग पत्करला की हिंदी किंवा मराठी घेऊन घ्यायचं आणि मोकळं व्हायचं आपण, असं. पण मग त्यानंतर मग मी काय केलं, हळूहळू एक मुलगा, दोन मुलं, मग हळूहळू करत मी त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स केलं की नाही, तुम्ही तुम्ही बघा, तुम्हाला 6 महिन्यात तुम्हाला तो फरक दिसेल आहे. त्याला स्वतःला आवड डेव्हलप होईल आहे, स्वतःचा इंटरेस्ट त्याचा डेव्हलप होईल आहे. त्याचे अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे सगळं मार्क्सवर अवलंबून असतं की हम्म. तुमचे मार्क्स कसे, तर त्याच्यावर तुम्ही किती हुशार आहात हे जज केलं जातं. हे अनफॉर्च्युनेट पार्ट आहे. पण तो आहे, आता आपण त्याला सिस्टमचा भाग असल्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. म्हणून मग मी त्यांना हळूहळू करत कन्व्हिन्स केलं. खूप नवीन नवीन ट्रिक्स, नवीन नवीन सोप्या सोप्या पद्धती मी शोधून काढल्या शिकवण्याच्या, की जेणेकरून त्यांना तो सब्जेक्ट एकदम सोपी वाटायला लागेल. आणि ही एक वेळ अशी आली, हळूहळू कन्व्हिन्स करता करता, एक दोन चार, मग ते असं करता 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 एक वेळ अशी आली की त्याच्यानंतर मला अशा कंप्लेंट यायला लागल्या पॅरेंट्सच्या की अहो मॅडम, तो फक्त संस्कृतच करतोय, बाकी विषयाला तो हातच लावत नाहीये. म्हणजे असंही नको व्हायला म्हणे की फक्त संस्कृतच घेतो आहे. एक दोन ट्रिक तुम्ही काय यूज केल्यात सांगू शकाल का? थोड्याशा हा, एक्सप्लेन. बिलकुल बिलकुल मी सांगू शकेल. आता मुलांच्या हलंतमध्ये, नॉर्मली हलंतामध्ये आणि विसर्गामध्ये नेहमी चुका होतात. तर मग नेमका कुठे द्यायचा, त्याच्यासाठी मी त्यांना आकडे दिलेले आहेत असे, की जसं आता 7चा आकडा आहे आता असा. तर म्हणजे आपण प्रथम पुरुष, मध्यम पुरुषचा द्विवचन आणि उत्तम पुरुषचं एकवचन. मग आता 7 काढला की तुम्हाला बरोबर लक्षात येईल की फक्त इथेच हलंत द्यायचं आहे, बाकी ठिकाणी हलंत आपल्याला द्यायचा नाही आहे कुठल्याही टेबल आला तरी. मग ते बरोबर त्यांच्या अशा अशा ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या मी त्यांना सांगितल्या की त्या बरोबर त्यांच्या लक्षात राहतात आणि त्यांच्या कधीच चुका होत नाही. तर ओके. असे त्याच्यानंतर मी मॅजिक टेबल शोधून काढले की जेणेकरून जे कॉमन टेबलमध्ये जे कॉमन कॉमन पार्ट आहे सगळ्या टेबलमध्ये, अकारांत, इकारांत, उकारांत, तर ते कॉमन पार्ट्स काय आहे, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालणार आहे. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे याच्याकडे, कारण ते तर सगळ्या टेबल्समध्ये कॉमन आहेत. मग मी अशा ट्रिक्स शोधून काढल्या, अशा सोपी सोपी पद्धती शोधून काढल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांना एकदमच ते इझी होऊन गेलं त्यांच्यासाठी, खूप एकदमच सोपी वाटायला त्यांना की अरे, ये तो बहुत ही आसान है. मैंने बोला कि आसान ही है, तुम लोग उसको कॉम्प्लिकेट कर देते हो या तुम लोग उसको डिफिकल्ट बना देते हो, लेकिन इतना डिफिकल्ट नहीं है. आणि आता तर काय झालं आहे, कोविड नंतर त्यांनी CBSE वाल्यांनी पॅटर्नच पूर्ण चेंज करून टाकलाय की त्यांना 80 मार्काच्या पेपरमध्ये 40 मार्कांचे MCQ आणि 40 मार्कांचा डिस्क्रिप्टिव्ह असा पेपर येतो. ओ. इतकं त्यांनी सोपी करून टाकलं आहे. बरं, सगळ्या ठिकाणी त्यांना हेल्प बॉक्स दिलेला असतो, अच्छा. सगळ्या ठिकाणी. हा, की जेणेकरून फक्त तुम्हाला लॉजिकली माहिती असायला पाहिजे की कुठे काय लावायचं आहे, कुठली विभक्ती किंवा कुठलं पद कसं लावायचं आहे ते तुम्हाला फक्त कळायला पाहिजे. तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात याची 100% मी गॅरंटी घेते. संस्कृत भाषा म्हणजे संस्कृत भाषेचे आपल्याला अनेक उपयोग असतात. तुमचं पाठांतर चांगलं होतं, शब्दोच्चार चांगले होतात, स्मरणशक्ती वाढते. अशा जे आपल्याला लहानपणी शिकवलेले माहिती आहेत आणि आपल्याला दिसतं की ते आपल्यामध्ये अजून टिकून आहे, म्हणजे ते व्हॅलिड आहे. तुम्हाला संस्कृत शिकवताना किंवा तुम्ही संस्कृत शिकवता त्यावेळेला मुलांमध्ये हे बदल कसे दिसतात, म्हणजे त्यांच्यात काय बदल होतात किंवा कसे घडतात? पहिला संस्कृत शिकण्यापूर्वीचा तो मुलगा आणि संस्कृत शिकल्यानंतरचा तो मुलगा, याच्यामध्ये काय फरक दिसतो? असे फरक मी ज्या वेळेला स्तोत्रपठणाचे क्लासेस घ्यायची त्यावेळेपासून मी नोटीस करायला लागली होती मुलांमध्ये. सगळ्यात पहिले तर हे सगळे प्रयोग मी आपल्या मुलांवर केले, म्हणजे माझ्या मुलांवर केले, हम्म. की जेणेकरून म्हटलं दुसऱ्यांच्या मुलांवर करण्यापेक्षा पहिले आपण आपल्या मुलांवर प्रयोग करूया.
म्हणून मी त्यांना लहानपणापासून गणपती स्तोत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा किंवा जे छोटे छोटे श्लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जेवढे श्लोक बोलतो हळूहळू करत मी त्यांना ते शिकायला सुरुवात केली. आणि मी त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये मी तो बदल नोटीस केला की त्यांची मेमरी रिटेन्शन पॉवर जी आहे ती बऱ्यापैकी छान झालेली आहे, की ते काही जेव्हा वाचतात किंवा काही जेव्हा ऐकतात ते त्यांच्या बरोबर लक्षात राहत आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप प्रमाणात सुधारलेलं आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सोबतच त्यांचा फोकस, त्यांचे उच्चार या सगळ्यांमध्ये खूप फरक पडलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग जसे जसे ते कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे भाग घ्यायला लागले तर त्याच्यानंतरही पण मी तो नोटीस केला त्यांच्यामध्ये तो फरक जो होता तो की इतर मुलांपेक्षा ते कसे वेगळे आहेत. म्हणजे माझे मुलं आहे म्हणून मी म्हणत नाहीये असं. त्याच्यानंतर मी बऱ्याच मुलांना शिकवलं आणि त्यांच्या पॅरेंट्स कडनं पण मला हा सेम मला फीडबॅक आलेला आहे की त्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये खूप फरक पडलेला आहे किंवा तिच्या उच्चारांमध्ये खूप फरक पडलाय. जे पहिले तिचे उच्चार चांगले नव्हते ते आता किती स्वच्छ आणि छान यायला लागले आहेत. तर हा असा फरक मी बऱ्याच मुलांच्या पॅरेंट्स कडनं मला फर्स्ट हँड फीडबॅक मिळाला. आणि त्याच्यामुळे मला आणि हा सगळा सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की आपले जे ब्रेन सेल्स आहे जेवढेही श्लोक आपण म्हणतो तर आपली जीभ ज्या ज्या भागांना टच करते आणि हे सगळं आतमध्ये इंटरकनेक्टेड आहे. तर त्यामुळे काय होतं आपलं ब्रेन जे आहे ते सतत ऍक्टिव्ह राहतं, सतत अलर्ट राहतं, सतत ऍक्टिव्ह राहतं. त्याच्यामुळे काय होतं की तुमची मेमरी स्ट्रॉंग होते, तुमचं माइंड शार्प राहतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. असे अनेक फायदे आहेत संस्कृतचे आणि श्लोकांचे दोघांचेही पण. बरोबर. कारण श्लोकांचे आपण श्लोक तर म्हणत असतो. आहे अजूनही ती संस्कृती आपल्यामध्ये टिकून आहे की आपण श्लोक वगैरे मुलांना शिकवतो. पण तरी सुद्धा मला असं विचारायचं होतं की सीबीएसई बोर्ड किंवा ह्याच्यामध्ये ज्या करिक्युलम मध्ये कसं असतं की एसएससी बोर्ड मध्ये पाठांतराला महत्व जास्त आहे, की तुम्ही अगदीच सगळ्याच ठिकाणी रट्टा मारू प्रकार असतो अभ्यास. मुलांना किती समजतं त्याच्यापेक्षा पेपरात ते रट्टा मारून किती उतरवतात त्याच्यावरती त्यांना मार्क मिळतात. बाकीच्या बोर्डमध्ये जर बघितलं आपण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या सगळ्या बोर्डमध्ये मात्र पाठांतरावरती भर न देता कॉन्सेप्ट क्लिअर होणं, तुमच्या भाषेत उत्तरं लिहिणं या गोष्टीला महत्व जास्त असतं. त्याच्यामुळे पण संस्कृत ही भाषा अशी आहे की तिथे तुम्हाला पाठांतरच करावं लागतं. बरोबर आहे ना? तर मग इथे असा मुलांचा गोंधळ होत नाही का, किंवा पालकांचा असा काही गोंधळ झाला, किंवा काय तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल? माझ्याकडे मुलं आल्यानंतर पाठांतराचा एक भाग ठीक आहे, पण पाठांतर मी त्यांना सांगते म्हणजे माझ्याकडे जे मुलं अगदी 8वी 9वीला किंवा 10वीला वगैरे येतात तर त्यांचा बेस क्लिअर नसतो. म्हणून माझा सगळ्यात पहिले फोकस असतो की त्यांचा बेस क्लिअर करणं. कारण कुठलीही भाषा शिकायची म्हटलं की तुम्हाला त्याचं ग्रामर पक्क असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि नुसता रट्टा मारून आणि मग मैंने पत्रलेखन कैसे लिखा तो इंकी पॉंकी किया आणि मग त्याच्यात फिल इन द ब्लँक्स केले. म्हटलं तसं अजिबात करायचं नाही आहे. संस्कृत भाषा ही फार लॉजिकल भाषा आहे आणि तुम्हाला लॉजिकली कळायला पाहिजे की तुम्हाला कुठली विभक्ती कशी लावायची आहे, कुठे लावायची आहे, काय लॉजिकने लावायची आहे. उद्या जर तुम्हाला टीचरला विचारायचं काम पडलं तर तुमचे पाय मागे नको सरकायला की नाही मी या हिशोबाने इथे ही विभक्ती लावली होती आणि तुम्ही मला रॉंग दिलाय, तर का दिलेला आहे. नुसता रट्टा मारू नका, तुम्ही लॉजिकली ते अप्लाय करा. तुम्हाला नुसते टेबल्स रट्टा मारायचे नाही आहेत, पण तुम्हाला ते सेंटेन्सेस मध्ये अप्लाय पण करता आले पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. नाही तर त्या रट्टा मारण्याचा काही एक उपयोग नाही. मुलं काय करतात, श्लोकांचा रट्टा मार, त्याच्यानंतर टेबल्सचा रट्टा मार. अरे टेबल्सचा रट्टा मारला तू, पण तुला जर लॉजिकली अप्लाय करता येत नसेल ते की सेंटेन्सेस मध्ये तुला कशी अप्लाय करायचे, तर तुला रट्टा मारून काही उपयोग नाही. तू कुठे कुठली विभक्ती लावून येऊन जाशील आहे, तसं नाही ना. त्याच्यासाठी माझा सगळ्यात पहिले माझा फोकस असतो की त्यांचा बेस क्लिअर करणं आणि त्यांच्याकडनं लॉजिकली सगळं त्यांना समजावून सांगणं, त्यांच्याकडनं करून घेणं. हा सगळ्यात पहिले माझा त्याच्यावरच फोकस असतो. मग ते एसएससी बोर्डाचे असू देत की ते सीबीएसई बोर्डाचे असू देत. अच्छा, हा महत्वाचा मुद्दा आहे. मी इथे पण आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होणं, लॉजिक समजणं, आणि त्याच्यामुळेच मला वाटतं शिकायला सोपं जातं. कारण एखाद्या गोष्टीच्या मागचं तंत्र, लॉजिक आपल्याला समजलं की मग तिथे मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, नाही का? बरोबर आहे. तर ही मुलं ज्या वेळेला तुम्ही संस्कृत शिकवता, किंवा तर आता ते स्वतः संस्कृतमध्ये कम्युनिकेशन करू शकतात का? कम्युनिकेशन करू शकतात, बिलकुल. छोटे छोटे जे सेंटेन्सेस आहेत ते बिलकुल करू शकतात. आणि त्यांना मी सांगते की तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या अकॅडमिक्स मध्ये पण फायदा होणार. हा. छोटे छोटे वाक्य की अहम जलम पिबामी,
पाणी पिते आहे. अहम लिखामी, मी लिहिते आहे आता. त्वम किम करोषि, तू काय करतो आहेस. त्वम कथम असि, तू कसा आहेस. अहम सम्यक अस्मि, मी छान आहे. मी म्हटलं हे छोटे छोटे वाक्य तर बोलायला सुरुवात करा. हम्म. याचाच उपयोग तुम्हाला तुमच्या अकॅडमिक्स मध्ये पण होणार आहे, की ज्यावेळेला तुम्हाला चित्रवर्णन लिहायचं असतं. हा. 5 मार्कांसाठी तुम्हाला चित्रवर्णन येतं, मग त्यावेळेला तुम्हाला हे जेव्हा लिहायचं असतं त्यावेळेला तुम्ही हे छोटे छोटे सेंटेन्स इथे वापरू शकता. बरोबर. म्हणून मग तुम्ही हे जेव्हा बोलण्यामध्ये येतात तुमच्या, ते बरोबर तुमच्या लिखाणामध्ये पण येतात मग तसेच. म्हणजे बरोबर. माझा आग्रह असतो की तुम्ही बोला. भले चुकू द्या, काही हरकत नाही. मध्ये एखादा संस्कृत शब्द आठवला नाही, इंग्लिश शब्द टाकून द्या, चालणार आहे. मला काही हम्म. प्रॉब्लेम नाही आहे. मी आहे सांगायला, मी सांगेल तुम्हाला. पण ऍटलीस्ट प्रयत्न तर करा. ऍब्सोल्युटली. क्लासेस चालू करताना तुम्ही कधी शाळांमध्ये किंवा एक्स्ट्रा क्लासेस असतात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा असं काही करण्याचा प्रयत्न केलात का, किंवा तिथे काही, का फक्त क्लासेसच घेता तुम्ही, कसं का? नाही, मी म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला मी हे सुरू केला, क्लासेसचा विचार केला, त्यावेळेला मी एकही शाळा सोडली नाही की जिथे मी जाऊन अप्रोच केलं नाही त्यांना की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून श्लोका ठेवा. अच्छा. भलेही आठवड्यातनं एक दिवस ठेवा, त्यांचा तुमच्याच मुलांना खूप फायदा होणार आहे. आठवड्यातनं जसं तुम्ही एक दिवस फुटबॉल, एक दिवस अजून काही काही चेस ठेवता, किंवा रीडिंग, किंवा लायब्ररी मध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं रीड करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा 1 तास फक्त, फक्त एक दिवस 1 तास तुम्ही मुलांसाठी, श्लोकांसाठी म्हणून द्या. पण अनफॉर्च्युनेटली कोणी मला तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही. आणि शाळांमध्ये त्यांना वाटायचं की नाही, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे तशाच खूप जास्त आहेत. हम्म. हम्म. स्पोर्ट्स आहेत, किंवा ड्रॉइंग आहे, किंवा डान्स आहे. तर या सगळ्या असल्यामुळे आम्ही त्या अजून एक ऍक्टिव्हिटी मुलांच्या मागे आम्हाला वाढवायची नाही आहे. तर मी ठाण्यातल्या जेवढ्याही रिनाऊंड शाळा होत्या त्यापासून तर अगदी छोट्या शाळांपर्यंत मी सगळीकडे जाऊन आली. आणि असा रिस्पॉन्स मिळाल्यामुळे मला शेवटी वसंत क्लबमध्ये मी जेव्हा गेली, की तोही पण म्हणजे मी लास्ट होप म्हणून त्यांच्याकडे गेली. पण त्यांना म्हणजे ऐकल्यानंतर त्यांना हा उपक्रम खूपच आवडला, कि आज तक हमारे यहाँ पे ऐसे कोई आया ही नहीं था, और ये बहुत अच्छा काम कर रहे हो मैडम, आप यहाँ पे चालू करो. आणि अच्छा. म्हणून त्यांनी लगेचच मला स्लॉट दिले, 2 स्लॉट त्यांनी मला दिले, मला जे हवे होते ते. आणि त्याच्यानंतर मग मी तिथे हळूहळू करत ते क्लासेस सुरू केले, आणि तिथे खूपच चांगला रिस्पॉन्स आला मला श्लोकांचा. ओके. हे फार अनफॉर्च्युनेट आहे की शाळांमधून रिस्पॉन्स आला नाही म्हणून. कारण कदाचित असं असू शकेल की शाळेमध्ये पण मुलं तो विषय शिकतात आणि मग अजून एक त्यांना तेच शिकवण्यापेक्षा फिजिकल ऍक्टिव्हिटीवर आजकाल जास्त भर दिला जातो, त्याच्यामुळे कदाचित तर असा दिला नसेल. पण तिथेही तुम्ही न थांबता दुसरा मार्ग काढून, कारण ध्येय गाठायचं असेल, काहीतरी करायची तुमची तयारी आहे म्हटल्यानंतर तुम्ही इकडे नाही तर तिकडे हातपाय मारून हा उपक्रम चालू केलात. आणि ज्या ज्या आता जी काही तुमची मुलं आजकाल शिकतायत आणि खूप छान छान त्यांची प्रगती होताना दिसते, त्याच्यावरून मुलांना, पॅरेंट्सना, सगळ्यांनाच त्याबद्दल प्राऊड, एक अभिमान पण आहे. तुम्ही कधी पॅरेंट्ससाठी नाही का असं, म्हणजे फक्त मुलांवरतीच भर देता की मोठ्यांसाठी पण काही करता, शिकायचं असेल तर? मोठ्यांसाठी हा नाही, शिकायचं असेल तर मी मोठ्यांसाठी पण मी बिलकुल माझी तयारी असते की त्यांना पण मला शिकवता आलं तर बरं होईल आहे. पण काय होतं, वेळेच्या कन्स्टेंटमुळे थोडासा तो एक माझ्याकडे इश्यू असतो, की कारण माझे आता 6वी ते 12वी सकाळच्या वेळेला माझे 11वी-12वीचे क्लासेस असतात, आणि दुपारी साधारणतः 2 ते 6:30 माझे 6वी ते 10वीचे क्लासेस असतात. इच्छा जरूर आहे करायची की आपण मोठ्यांसाठी पण काहीतरी, आणि येतातही पण बऱ्याचशा पॅरेंट्सच्या रिक्वेस्ट पण येतात की मॅम हम लोग को भी सीखना है. आणि मध्ये मी पॅरेंट्ससाठी एक श्लोकांची बॅच पण सुरू केली होती, आणि त्यांनी म्हटलं होतं की मॅम तुम्ही जसे लहान मुलांना अगदी कराग्रे वसते लक्ष्मीपासून शिकवता तसं आम्हाला शिकवा, कारण आमचा संस्कृतचा बॅकग्राऊंड अजिबात नाही आहे आणि आम्हाला काहीही येत नाही. मग हम्म. मी त्यांच्यासाठी एक बॅच घेतलेली मध्ये, अच्छा. की ठीक आहे आपण एक बॅच घेऊया. त्याच्यामध्ये अगदी सोपे सोपे श्लोक, त्याच्यानंतर गणपती स्तोत्र, असं जे छोटे छोटे स्तोत्र वगैरे आहेत तसे आपण घेऊया. तर तसं मी एक मध्ये सुरू केलं होतं. संस्कृत आता आपलं 10वी-12वी पर्यंत तुमचा मुलांशी संबंध येतो आणि संस्कृत शिकवता. पुढे जाऊन ही संस्कृत भाषा त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कशा प्रकारे उपयोगी ठरते? कुठलीही भाषा म्हटलं की आता आपले जे सगळे ग्रंथ आहेत, किंवा भगवद्गीता वगैरे आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे संस्कृतमध्ये आहेत. मग तुम्हाला जर तुम्हाला जर वाचायला हवी असतील, किंवा तुम्हाला ते समजून घ्यायला हवी असतील, तर तुम्हाला संस्कृत भाषा येणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. संस्कृत भाषा आपली प्राचीन भाषा आहे, आणि ती सगळ्या भाषांची जननी आहे असं आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा यायला, संस्कृत भाषेमध्ये खूप सारे सुभाषित आणि खूप सगळे श्लोक इतके सुंदर आहेत. म्हणजे मी जर तुम्हाला आता म्हटलं की एका श्लोकामध्ये पूर्ण रामायण डिस्क्राईब केलेलं आहे.
एका श्लोकामध्ये पूर्ण रामायण डिस्क्राईब केलेलं आहे. मी तुम्हाला म्हणून दाखवते, त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगते. असाच एक श्लोकी रामायण, एक श्लोकी महाभारत, एक श्लोकी भागवत, एक श्लोकी गीता असे भरपूर आहेत की ज्याच्यामध्ये एकेका श्लोकामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे रामायणाचं पूर्ण सार आलेलं आहे. म्हणून दाखवते आणि तुम्हाला एक्सप्लेन पण करून देते मी. आदो राम तपोवनाधिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद हि रामायणम. आता मी तुम्हाला याचा अर्थ नाही जरी सांगितला तरी तुम्हाला कळला असेल की काय आहे अर्थ याचा. की राम तपोवनामध्ये गेला, त्याच्यानंतर हत्वा मृगम कांचना, मृग म्हणजे हरिण, कांचना म्हणजे सोन्याचं हरिण त्यांनी मारलं, आणि तेवढ्या वेळात वैदेही हरणम जटायू मरणम, वैदेहीचं हरण झालं म्हणजे सीतेचं हरण झालं, जटायू तिला वाचवताना मारला गेला, आणि त्याच्यानंतर सुग्रीव संभाषणम म्हणजे सुग्रीवाशी त्यांनी बातचीत केली की आपल्याला आता मदत हवी आहे. बाली निर्दलनम, सुग्रीवाने आपली अट पहिले ठेवली की बालीला मारा, मला माझं राज्य द्या तरच मी तुम्हाला मदत करेल. बाली निर्दलनम समुद्र तरणम, समुद्र पार करून तिकडे गेले, आणि लंकापुरी दहनम पूर्ण लंका जळवून टाकली रावणाची, आणि पश्चात रावण, नंतर रावण आणि कुंभकर्ण मारले गेले. पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतत ही रामायणम, हेच रामायण आहे. तर असंच आपल्याला म्हणजे इतके सुंदर श्लोक आणि इतके सुंदर सुभाषित आहे. एक अजून मी सुभाषित तुम्हाला छोटंसं सांगू इच्छिते की त्याच्यामध्ये, आणि आजच्या काळामध्ये जे सेलिब्रिटीज आहेत किंवा जे लोक आहेत ज्यांना कसंही करून प्रसिद्ध व्हायचं आहे, आणि होतातच लोक आजकाल कसंही काही करून त्यांना प्रसिद्ध व्हायचं आहे, फेमस व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी एक खूप छान असं. तर या सगळ्या याचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला संस्कृत शिकायलाच लागेल. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभारोहणम येन केन प्रकारेण मनुष्य प्रसिद्धो भवेत. म्हणजे घटम भिंद्यात म्हणजे घडा फोडावा, पटम छिंद्यात कपडे फाडावे, कुर्यात रासभारोहणम, रासभ म्हणजे गाढव, गाढवावर बसावं, येन केन प्रकारेण कुठल्याही प्रकाराने मनुष्याने प्रसिद्ध व्हावं. आणि ते आजकालच्या या याच्यामध्ये अगदी सटीक एक्झाम्पल त्याचं असं बसतं की आजकालच्या जमान्यामध्ये हे सेलिब्रिटी झालं किंवा लोक झाले ते फेमस व्हायला काय करतील याचा नेम नाही. तर हे अगदी, पण हे सगळं तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल आणि जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला संस्कृत भाषा येणं आवश्यक आहे. तर या सगळ्याचा जर तुम्हाला थोडासा जरी अभ्यास असेल तुमचा थोडासा संस्कृत भाषेचा, तर या सगळ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सगळे श्लोक तुम्ही स्वतःहून म्हणू शकता, सगळे स्तोत्र तुम्ही स्वतःहून म्हणू शकता, गीतेचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि गीतेचं तर आज सगळ्या जगभर सांगतात ते की सगळे तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन एका गीतेमध्ये आहे. मग त्याच्यासाठी म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला गीता उतरवायची असेल तर तुम्हाला शिकायला तर लागेलच. आणि आता सध्याच्या काळामध्ये सायकोलॉजिकली म्हणा किंवा सगळ्याच दृष्टीने जे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, तर या सगळ्या याच्यावर मात करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे की तुम्ही ही लँग्वेज जर शिकली आणि याला जर गीतेचे श्लोक जर तुम्ही आत्मसात केले तर तुम्ही कितीतरी सक्सेस होऊ शकता, किती तुम्ही शांत राहू शकता, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची चिंता राहत नाही. मला सांगा की हे आपले संस्कृत झाल्यानंतर आता तुम्ही क्लासेस घेता, हे फक्त ठाण्यापुरते मर्यादित आहेत का तुम्ही इतर मुलांना, कारण आज आपण चॅनलवरती येतोय तर तुम्ही जे काही शिकवता ते आता निश्चितपणे तुम्हाला अनेक लोकांना कनेक्ट करण्याची इच्छा होईल, कारण मला असे मेसेजेस येत असतात. तर मग लोकांनी तुम्हाला कनेक्ट कसं व्हावं? तुम्ही ऑनलाईन पण शिकवता? मी ऑनलाईन पण शिकवते, मी ऑफलाईन पण शिकवते, आणि असं नाही आहे की मी फक्त ठाण्यातल्याच मुलांना शिकवते. आता सध्या माझ्याकडे म्हणजे मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून गेले 3 वर्षापासून म्हणजे कोविड नंतर माझ्याकडे मालवणचे 2 मुलं होते. मालवण कोकणातले 2 मुलं होते आणि त्यांना मी शिकवलं, बहीण भाऊच होते ते 2 जण. तर त्यांना मी 9वी 10वी असं शिकवलं. त्याच्यानंतर आता सध्या माझ्याकडे काही मुलं बोरिवलीतनं जॉईन झाले आहेत, काही मुलं माझगाववरनं जॉईन झालेले आहेत, काही मुलुंडवरनं जॉईन झालेले आहेत. तर असे पण काही मुलं आहेत की ज्यांना मी ऑनलाईन पण शिकवते, किंवा अजून जर असे कोणी आले तर मी ऑनलाईन त्यांना शिकवते. हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन अवेलेबल होतात, पण राईट सोर्स माहीत नसतो, कुठून काय करावं ते समजत नसतं. तर आपल्या प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच म्हणू शकतात की ज्यांना कोणाला आपल्या मुलांना संस्कृत शिकवायचं आहे किंवा संस्कृत बद्दल काही अडचणी आहेत तर तुम्ही डायरेक्ट सोनाली ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता. मला
तुमच्याबद्दल नुकतंच लक्षात आलं की तुम्ही संस्कृत शिकता, स्वतःवरती मेहनत घेता, याबरोबर तुमचा एक स्वतःचा एक छंद आहे, तुम्ही बॅडमिंटन खूप छान खेळता. तर हा छंद तुम्हाला कसा लागला आणि आज या वयात सुद्धा तुम्ही, आपण वयाचा विचार खरं करायला नाही पाहिजे, पण तरी सुद्धा सांगा असं वाटतं की तुम्ही या सगळ्या कामातून वेळ काढून एक स्वतःचा छंद जोपासता. तो छंद कसा जोपासता, तो छंद जोपासण्याचे फायदे काय आणि छंद लोकांनी का जपावेत, त्या सगळ्याचं उत्तर द्या. बॅडमिंटनचा छंद जो आहे, म्हणजे पहिले सुरुवातीपासून मला बॅडमिंटन आवडायचं, पण खेळण्याचा किंवा कोचिंगचा असा मला कधी चान्स मिळाला नाही. पण मी जेव्हा हैदराबादला होती त्यावेळेला आमचा तिथे, म्हणजे मी माझ्या लहान मुलाला म्हणजे पहिले त्याला बॅडमिंटनला घातलं आणि तिथे एक पॅरेंट्सचा एक ग्रुप तयार झाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की जेव्हा मुलांना आपण कोचिंगला आणतो तर आपण स्वतः का नाही कोचिंग घ्यायचं, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून कोचिंग जॉईन केलं. आणि तिथून माझा तो छंद जो होता तो अगदी प्रत्यक्षात उतरला. आणि मग मुलं तर स्टेट लेवल, नॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहेत आणि ते छानच उत्तमच खेळतात. पण मी पण त्यांच्यासोबत मी माझाही पण छंद जोपासला. आणि जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, मग भलेही ते सॅटर्डे संडे असू देत किंवा क्लासेस जर माझे एखाद्या लवकर आटोपले आणि मला वेळ असेल तर त्यावेळेला मी इकडे तिकडे वेळ न घालवता, माझा म्हणजे लहान मुलं कशी खेळण्यासाठी उत्सुक असतात की मला खेळायला जायचं आहे, तसं माझं होतं कधी कधी. आणि मी पटकन बॅडमिंटनला जाते. ज्यावेळेला आपण कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करतो त्यावेळेला आपण मेंटली एकदम रिलॅक्स असतो, त्यावेळेला पूर्णपणे आपलं लक्ष त्या गेम मध्ये असतं. पुन्हा फिजिकल पण आपल्याला भरपूर फायदे आहेत, कारण तसं आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अशा फार कमी होतात. वेळेअभावी म्हणा, कोणी जॉब करणारे असतात, कोणाला घरचे कामं असतात. पण त्याच्यामुळे जर आपण कुठला तरी हा स्पोर्ट्सचा जर छंद जोपासला तर तुम्हाला दोन्ही फायदे मिळतात, की मेंटल रिलॅक्सेशन पण होतं आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी पण केल्या जाते. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात, म्हणजे मी माझ्याकडे जेवढेही स्टुडंट्स येतात किंवा जेवढेही पॅरेंट्स येतात त्यांना म्हणते की तुम्ही त्यांच्या मार्क्स कडे बघण्यापेक्षा, की 1-2 मार्क गेले म्हणून रडड करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या स्पोर्ट्स कडे लक्ष द्या. खूप छान सांगितलं सोनालीताई. तर आता मला फक्त जाता जाता तुम्ही आपल्या लोकांना, आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे एक संस्कृत शिक्षिका म्हणून, संस्कृत भाषेची प्रेमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? मी तुमच्या माध्यमातून सगळ्या पालकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते, सजेशन देऊ इच्छिते, की संस्कृत भाषा ही अतिशय सोपी, साधी, सरळ आहे. म्हणजे लोकांचा जो गैरसमज आहे तो मला दूर करायचा आहे. आणि मुख्य म्हणजे मला त्यांना सोपी भाषेमध्ये, त्याच्यासाठी मी माझे फ्युचर प्लान्समध्ये माझ्या युट्यूबचे व्हिडिओज वगैरे हा पण मी माझा प्रयत्न चाललेला आहे, की जेणेकरून कोणालाच ही भाषा कठीण वाटायला नको. तसं मी पहिले म्हटलं की आपली ही प्राचीन भाषा आहे आणि या भाषेचे आपल्याला खूप फायदे आहेत. पण तुम्ही ही भाषा जरूर शिकावी सगळ्यांनी आणि या भाषेचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट द्वारे कळवा. आणि ज्यांना ज्यांना आवश्यक असेल त्यांना त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही माझी तुम्हाला विनंती आहे.